नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आज बघा आपल्याकडे कोण आलं. वैशालीताई आल्या आणि विजय. तर मायनं चहा वगैरे करणं लावला त्यासाठी. तर ते जालन्याचे पहा आणि साईटवर राहते ना कामाला, आहे ना, बांधकाम साईट. हा, बांधकाम साहेब. आणि दाजी काय करते? ते पाणी मारायला आहेत ना. आणि तुम्ही? मग घर काम करते. अच्छा. आणि तुझं शिक्षण चालू आहे? हां. तर त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे वैशाली जाधव नावानं, हा. जे मी वर मेन्शन करतो. आपल्यासारखेच ब्लॉग राहते त्याचे, फॅमिली ब्लॉग. काय चालू आहे घरात, काय भाजी केली, काय भाकरी केल्या, आहे ना. डेली ब्लॉग. हा, डेली ब्लॉग आहे. हा. तर किती दिवस झाले आता? 5 महिने झाले. 5 महिने झाले. 5 महिन्यामध्ये 1070 सबस्क्रायबर झाले. हा. वॉच टाईम कंप्लीट झाला. हां. तर 5 महिने समजा आता मॉनिटाईज झालं चॅनल, पण त्याला व्ह्यूज कमी येत आहे लयच. 300 400 लयच कमी. 1000च्या आतमध्ये. तर व्हिडिओ तर चांगले राहते, त्याच्यामुळे व्ह्यूज यायला पाहिजे. पण आजकाल जे आहे ना, भरपूर सारे ब्लॉगर झाले, हा. चॅनल भरपूर आहे यूट्यूबला. तर मग लय अवघड आहे आजकाल व्ह्यूज आणणं. त्यांचं चॅनल मी जे आहे ते मेन्शन करतोय वर. सगळ्यांनी जाऊन त्यांचे पण व्हिडिओ पहा. तुम्ही मदत जर केली, जास्त येतील त्यांना. हां, आहे का नाही, हा. तर सगळ्यांनी जाऊन त्यांना सबस्क्राईब करा. तर घ्या मग चहा घ्या ना. इकडं समू झोपलेली होती बघा, आत्ता उठली सोनूच पप्पाच्या आवाजाने. इकडं जे तर आपलं काम चालू आहे पहा, POPचं. बघा, याला POP करणार आहे आपण. हे म्हणजे एक 20,000 रुपयामध्ये दिलं आपण हे POP करायला. 17 बाय 14ची रूम आहे. इकडं आपण पनिंग केली वरती. वर प्लास्टर नाही केलेलं आहे ना, तर पनिंग केली. ह्या रूममध्ये पण किचनच्या पनिंगच केली आपण. आणि आता आज जे तर काम बंद आहे. उद्या परवा दिवशीपासून हे चालू होईल काम आपलं आता POPचं. आता किती वाजले ग? काय माहिती, थोडीशी झोपून उठले मी. आता वाजले पहा 10 रात्रीचे. आणि आम्ही ठरवलेलं आहे की काही बी झालं तरी आम्ही नाही. व्हिडिओ टाकायचा. आम्ही नाही, मग कोणी? मी माझ्या चॅनलवर ठरेले आणि माझ्या चॅनलवर मी माझे टाकते. तर सोनूच्या मम्मीचं चॅनलवर ती व्हिडिओ टाकतीये. एडिटर करून सगळे. हा, स्वतः. सगळे एडिटर करून टाकू राहिली ती. तर तिचे व्हिडिओ पहा तिच्या चॅनलवर. आणि मी पण ठरवलेलं आहे की काही झालं तरी रोज व्हिडिओ पडला पाहिजे. म्हणून आज डायरेक्ट 10 वाजता व्हिडिओ बनवलं रातच्या. पण सोनूच पप्पा, आपलं चॅनलवर आपण व्हिडिओ टाकायलाच पाहिजे. सोनू हा. पप्पा वाटत होतं मी टाकू शकत नाही, पण तरी तुम्ही एकदा माझ्या चॅनलवर जाऊन पहा. फक्त एकदाच जाऊन पहा की मी कशी व्हिडिओ टाकेले. तर कोणाची स्वतः. मदत न घेता सोनूची मम्मी व्हिडिओ टाकू राहिली. हा, सगळं करून. आणि मी अशी कॅमेरा अशी लावून, अशी सरळ नाही पण असं बी बोलते मी. असं लावते रिंग लाईट, असं कॅमेरा लावते मोबाईलचा. हा, आणि बस असं झालं बोलते. बस झालं. हा, बस आणि झालं. दाखवते. तर तरी माझी व्हिडिओ एकदा नक्की जाऊन बघा. हा हा हा. तर आज सोनूच्या मम्मीला 2-3 ठिकाणून साड्या आल्या, स्वामिनीला ड्रेस आले. तर ते दाखवणार आहे. मागं नाही का एक कमेंट आली ती एका ताईची, महेंद नाव आहे त्यांचं आडनाव, की तू नुसती जमाच करा जाय. म्हणजे कोणी साड्या वगैरे देतं ना, तर नुसती जमा करायचीच कामं करत जाय तू, अशी कमेंट आली ती तुला. तर मग आता म्हणलं चला काय काय जमा केलं सोनूची मम्मीनं 2-4 दिवसात ते दाखवू. तर आम्ही हासनाबादला गेलतो कपड्याच्या दुकानाची ॲड करायला. मोरया कलेक्शनची. मोरया कलेक्शन म्हणून दुकान आहे तिथं कपड्याचं. तर त्यांनी बोलवलं होतं आम्हाला जाहिरात करण्यासाठी. तर त्यांनी स्वामिनीला ड्रेस दिला आणि सोनूच्या मम्मीला साडी दिली. तर ते दाखवती आता पहिली. तर समूचा आपण अन्नप्राशनचा कार्यक्रम केला, तुम्ही बघितलाच तिचा व्हिडिओ. सगळ्यांनी सांगितलं छान केला म्हणून. तर हाच फ्रॉक आहे बघा तो. आम्ही तिला अन्नप्राशनला घातला होता. तर हा ते मोरया कलेक्शनचे दादा आहे, त्यांनी दिला होता समूसाठी बघा. तर हा मोरया कलेक्शनचे जे ओनर आहे त्यांनी दिलं होतं बघा समूसाठी. आणि हाच ड्रेस आम्ही अन्नप्राशनच्या कार्यक्रमाला घातला होता. खूप सुंदर दिसत होती माझी समू त्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट.
तर हा ड्रेस बघा, हा एक समूचा माझ्या खूप मोठी ड्रेस जमा होती तिला. आणि माझी एक मैत्रीण आहे मनीषाताई म्हणून पार्लरवाली, तर ती पण आली होती समूच्या कार्यक्रमाला. तर तिने पण बघा किती सुंदर असा फ्रॉक आणलेला आहे समूसाठी. मनीषाताई फोटो टाकतो मी त्यांचा. हा, तर हा तिने आणलेला आहे. आणि जे मोर्या कलेक्शनवाले त्यांचा बी फोटो दाखवतो तुम्हाला. हा, आणि आणखी एक ताई आहे पिसादेवीच्या, तर त्यांनी पण किती सुंदर अशी स्कर्ट मिडी आणलेली बघा समूला. कुठल्या येताई? पिसादेवी. फोटो आहे का त्यांचा? त्यांचा फोटो नाहीये माझ्या मोबाईलमध्ये नाहीये. तर बघा किती छान ड्रेस आहे. तर असे सुंदर सुंदर 3 ड्रेस समूला आले. आणि हे शॉल ही, हा, तर ही शॉल सोनूज पप्पालारी मोर्या कलेक्शन मधून. बरोबर. आणि साडी आली बघा मला, ही पण मोर्या कलेक्शन मधून आलेली आहे. तर डेली यूज साठी घेतलेली मी साडी, म्हणजे वापरासारखीच घेतली. हा, तर छान साडी आली पहा, मस्त. हा, मोठ्या खोक्यात आली. आणि आम्ही पालला गेलो होतो बघा. हा, रवी राजपूत म्हणून तिथं आपले मित्रमंडळ आहे, हा, त्यांच्या भावाच्या घरी गेलो हा, आणि त्यांच्या घरी गेलो. हा. तर ही साडी मला त्यांच्या भावाच्या घरून आली बघा. हा, रवी राजपूत साहेब आहे ना, त्यांचे बंधू आहे, त्यांच्या घरी गेलतो आम्ही. तर त्यांनी ही साडी नेसवली. आणि राजपूत साहेबांनी अशी साडी नेसली. हा, भारी आहे, दिसायलाच भारी दिसू राहिली, मला आवडली डिझाईन, कलर हा. वगैरे. तर ताई म्हणे त्या की तुझ्या अंगावर छान दिसत, तर मी ही वापरायला काढणार आहे. हा, काढ. तर एवढं केलं बघा ताई मी जमा. तर कसं राहतं, हे उसनच राहतं. आता कोणाच्या घरून आपण साडी नेसून आलो आणि ते आपल्या घरी आल्यावर आपण बिन साडीचं पाठवणार आहे का? नाही. पण आम्ही काय करतो, कोणाकडून घेतलं तर ते दाखवतो, कोणाला नेसवलं तर ते दाखवत नाही. नाही, ते नाही दाखवत. म्हणजे मग ते काय होतं, त्या गोष्टीला अर्थ उरत नाही. आपण कोणाला काही देवाला जरी समजा आपण दान दिलं तर ते ह्या कानाचं ह्या कानाला कळू नाही म्हणते. तर आम्ही बी करतो समोरच्याला, तर एखाद्या वेळेस दाखवतो. जवळचं कोणी असलं तर, लयच जवळचं असलं तर बा त्याला राग येणार नाही. पण असं सगळ्याचंच दाखवत नाही बसत. तर असं नाही आहे की आम्ही नुसतं जमा करतो म्हणून. तर हे उसणं राहतं. आपल्या घरी आल्यावर आपल्याला पाहुणचार करावा लागतो, बरोबर आहे की नाही? बरोबर. त्यांच्या घरी गेल्यावर ते करते आपल्याला पाहुणचार. तर आजच्या ज्या ताई आल्या होत्या त्यांना म्हणजे आमच्या व्हिडिओत यायचं होतं, तर त्या व्हिडिओत दाखवलेली मी त्यांना साडी देताना. दाखवली का तू? मी दाखवली. हा, त्यांनी ड्रेस पण आणलेला आहे छान, तो पण तुम्ही पाहिला असन. हा, त्यांचं चॅनल पण वरती मेन्शन करतोय मी, तर त्यांचे पण व्हिडिओ छान राहते, तुम्ही नक्की बघा. हा. अजून काही? सोनूची मम्मीचे व्हिडिओ बी चांगले राहते, ते बी नक्की बघा मला. बर. तर चला मग, आजचा मस्त लहानसा ब्लॉग होता आणि रोज येत राहणार काही आपलं. तर कमेंट करून सांगा की तुम्हाला सोनूची पप्पा चॅनलवरची ब्लॉग आवडते का सोनूची मम्मीच्या चॅनलवरची ब्लॉग आवडते. कमेंट करून सांगा ते. हा, तर चालेल. धन्यवाद. बाय.